नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि काही गोष्टी असतात ना, की एखाद्या ठिकाणच्या खूप प्रसिद्ध असतात. कुठल्या एका ठिकाणचे बटाटे वडे प्रसिद्ध असतात, त्याचे समोसे प्रसिद्ध असतात, कचोरी प्रसिद्ध असते. आमच्या विश्वजी की रसोईमध्ये जवळपास 30-32 पदार्थ असतात. पण त्यातली खिचडी ही जी असते, साधी मुगाची खिचडी आहे. पण ती खूप प्रसिद्ध, म्हणजे काही लोकं म्हणावं की आम्ही फक्त खिचडी खायला येतो आणि ती गरमागरम खिचडी त्याच्याबरोबर कढी, क्या बात है! मी तर नुसती खिचडी असली तरी खातो. तर ती खिचडी तशी सोपी आहे, पण 2 प्रोसेस आहेत. चला करूयात. यामध्ये साजूक तूप 1 चमचा, धुतलेले तांदूळ 1 वाटी, हिरवे मूग 1 वाटी. याला छान परतून घ्यायचं. यामध्ये एक अर्धा चमचा मेथी दाणा, आणि ही खमंग परतून झाल्यानंतर यात आपल्याला पाणी घालायचं आहे. यामध्ये जेवढी डाळ आणि तांदूळ आहे त्याच्या डबल पाणी आपण घालतोय, गरम पाणी. चार शिट्ट्यांवर शिजवून घ्यायचं. कुकरमध्ये पदार्थ शिजवताना एक काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. आपण म्हणतो की 4 शिट्ट्या, 5 शिट्ट्या, 8 शिट्ट्या त्या म्हणतो, पण त्या कशा असतात की पूर्ण हाय फ्लेमवर त्या करू नका. पूर्ण हाय फ्लेमवर केल्या तर शिट्ट्या लवकर होतील. पहिली शिट्टी जी आहे ती हाय फ्लेमवर घ्या. त्यानंतर गॅस एकदम नॉर्मल करा, सिम करा, आणि नंतर बाकी शिट्ट्या होऊ द्या. डाळ, तांदूळ किंवा जे काय पदार्थ त्याच्यात शिजवतात त्या स्लो प्रोसेसमध्ये छान शिजल्या जातात. नाहीतर होतं काय, मग काय डाळ शिजल्या जात नाही, मग त्याला कोणीतरी घोटतं, कोणीतरी मिक्सरमध्ये सुद्धा काढतं. असे प्रकार पाहिलेत मी. त्यानंतर ही शिजलेली खिचडी अशा प्रकारे क्रश करून घ्यायची. आता यामध्ये थोडी हळद, थोडासा गूळ, चवीनुसार मीठ, थोडी जिरे पावडर आणि हिंगाचा खडा. त्याचबरोबर हे गरम पाणी. आता पाणी ही पूर्ण जी खिचडी आहे ते छान मिक्स होईस्तोवर घालायचं आपल्याला, आणि नंतर पुन्हा याला मस्त गरम करायचं. आणि ही घोटून घोटून अशी छान शिजवायची. एवढी अशी झाली, हे बघा अशी, की मग गॅस बंद करायचा. त्यानंतर आपल्याला छोटीशी फोडणी याला द्यायची, तुपाची फोडणी, जिरे, खोबऱ्याचे तुकडे. गॅस बंद केला आहे. त्याला परतून थोडं ब्राऊन झालं की ही फोडणी आपण खिचडीत टाकू. ही फोडणी पूर्ण या खिचडीत घालून, त्या बाद सर्व करायची कढी बरोबर. विष्णूजी की रसोईमध्ये तयार होणाऱ्या कढी खिचडीचा मजा मी तर घेणार, पण तुम्हाला जर घ्यायचा असेल तर या विष्णूजी की रसोईमध्ये. मे बी इन पुणे, किंवा तुम्ही लातूरला जा, नागपूरला या, अमरावतीला जा, अमेरिकेत असाल तिथे जा, कदाचित मी भेटेन. याल ना? नमस्कार.